काश्मीरामध्ये हॉटेल फास्ट फूडसाठी लागणाऱ्या काउंटरपासून फर्निचर आदी व्यवसायातील रोषातून 3 व्यावसायिकांकडे शस्त्रे ठेवण्याचे कारस्थान करणाऱ्या दोघांना मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने बेड्या ठोकल्यात। या कारवाईत आरोपींकडून 2 पिस्तुले व जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केलेत। ही पिस्तुले प्रतिस्पर्धी व्यावसायिकांच्या सामानात ठेवून त्यांना सुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होते, असंही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं। काश्मीरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगार शस्त्र सापडल्यानं गुन्हे हद्दीतील मीरा गावठाण महाविष्णू मंदिराशेजारी बिंदा फास्ट फूड आहे। या फास्ट फूड चालकांनी भाईंदर पूर्व उड्डाणपुलाजवळ मुन्ना उर्फ अनीस खान या व्यावसायिकाकडून फूड काउंटर शुक्रवारी रात्री खरेदी केले होते। त्यातील कप्प्यात शस्त्रे सापडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले। काश्मीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळेसह उपनिरीक्षक शिवाजी खाडे व अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून 1.5 लाख रुपये किमतीचे मेड इन यूएस लिहिलेले पिस्तुले, 80,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा व 43 जिवंत काडतुसे आणि राऊंड असा 2,45,000 रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला। शनिवारी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मागील बरेच दिवसांपासून मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध दारू, ड्रग्स तसेच हत्यारे यांच्या बाबत शोध मोहीम तसेच इलेक्शन्सच्या अनुषंगाने सर्व कारवाई आपली सुरू करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने आपल्या एका माहितीगाराने असं आपल्याला दिनांक 30 तारखेला क्राईम ब्रांच युनिट 1ला अशी माहिती दिली की अवैधरित्या गावठी पिस्टल तसंच काही राऊंड्स एका ठिकाणी उपलब्ध असल्याचे किंवा असल्याचे त्यांनी आम्हाला माहिती दिल्यावरून आलम स्टील अँड फर्निचर येथे आमच्या युनिट 1चे अधिकारी सिनियर PI अविराज कुराडे व त्यांचे पूर्ण पथक हे तिथे गेले असता तिथे त्यांना 1 गावठी पिस्टल आणि 10 राऊंड त्या आलम स्टील अँड फर्निचर या दुकानातनं प्राप्त झाले। त्या अनुषंगाने आपण फिरोज चौधरी आणि शाकीर वहाब या दोघांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतरनं त्यांच्याकडनं अजून 1 गावठी पिस्टल आणि 6 राऊंड जप्त करण्यामध्ये यश मिळाले। त्या अनुषंगाने CR नंबर 179/2024 अन्वये नयानगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट 325 तसेच मुंबई पोलीस अधिनियम 37(1)(3)(135) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या मध्ये अधिक तपास केल्यानंतर आपल्याला कळून आले की काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये देखील CR नंबर 220/2024 प्रमाणे एक गुन्हा दाखल झालेला होता, ज्यामध्ये 2 गावठी पिस्टल आणि 43 राऊंड जप्त झाल्याची माहिती आपल्या पोलिसांना आणि त्यांनी त्यांच्या तपासामधनं त्यांनी ते निष्पन्न केले होते। तपासामध्ये आम्हाला दिसून आले की ह्या दोन्ही आरोपींनी आत्तापर्यंत 6 गावठी पिस्टल आणि जवळपास 60 राऊंड्स त्यांनी आणल्याचे आत्तापर्यंत आपल्याला कळालेले। त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि पुढील तपास करीत आहोत। सर हे नेमकं कशासाठी आणले होते आणि कुठून आणले होते? आता त्यांच्या तपासामध्ये आपल्याला नेमकं कळून येईल की त्यांनी हे राऊंड्स कुठून प्राप्त केले होते आणि हे गावठी पिस्टल कुठून आणले होते याचा शोध पोलीस घेत आहेत। परंतु प्राथमिक दृष्ट्या आपल्याला माहिती अशी पडतीये की त्यांनी त्यांचे अमान स्टील आणि शादाब स्टीलचे अनीस खान आणि शादाब खान, कलीम शेख ह्या लोकांची हे सगळे मावस भाऊ आहेत, सगळे नात्यातले आहेत आणि त्यांच्या आपसातील वैमनस्यामध्ये त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे। अजून ह्याच्या पुढचा तपास पोलीस करत आहेत।